हॅलो चिल्ड्रन, चला तर आज आपण इथे ग हे व्यंजन शिकूयात. ग गणपतीचा. ग गणपतीचा. गणपती माहीत आहे तुम्हाला? ग गणपतीचा. तर आपण इथे ग हे व्यंजन लिहायला शिकूयात. तर चला इथे पाहूया ग कसं लिहिलेत. इथे पहा, थोडीशी तिरकी रेघ दिलेत. मग त्याला थोडंसं क्रॉसमध्ये आतल्या साईडने गोलाकार दिलेत. दुसऱ्या ह्याच्यात बघा, ती तिरकी रेघ, थोडा गोलाकार आणि ते पूर्ण नेऊन त्या रेषेला परत जोडले. तिथे हे काय झालं आहे, गोल तयार झाला आहे. तिरकी रेघ थोडा आतल्या साईडने क्रॉस करून आतल्या परत त्या रेषेला इथे काय केले, जोडलेत. त्याच्यासमोर एक उभी रेघ ओढलेत आणि ह्या बॉक्समध्ये काय केले, त्या दोन्हीला जोडून त्याच्या डोक्यावरती एक आडवी रेघ मारलेत. आणि मग हे आपलं काय तयार झालं, ग. ग गणपतीचा. थोडी तिरकी रेघ, त्याला परत थोडा आतल्या आकाराने आतून थोडासा गोल, ते परत घेऊन जाऊन त्या रेघेला नेऊन जोडलेत. इथं आपलं गोल तयार झाला आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये काय दिलेत, त्याच्यासमोर एक उभी रेघ दिलेत. त्या दोघांना जोडून त्याच्या डोक्यावरती एक आडवी रेघ दिलेत. मग इथं आपलं कोणतं व्यंजन तयार झालं आहे, ग गणपतीचा. ग गणपतीचा. ग गणपतीचा. ऐका आणि म्हणा माझ्यासोबत, ग गणपतीचा. इथे पहा, इथे ग ह्या व्यंजनचे डॉट्स दिले. तर आपल्याला इथं पेन्सिलने ते डॉट्स जोडत म्हणत लिहायचं आहे, ग गणपतीचा. ग गणपतीचा. ग गणपतीचा. इथे पहा, तुम्हीही हे पेज पूर्ण पेज लिहायचं आहे आणि मला ह्या पेजचा फोटो काढून पाठवायचा आहे. तर इथे पहा, आणखी काही ग पासून आपल्याला चित्रे आणि शब्द इथं दिलेत. तर पहा, आपल्याला इथं काय ओळखायचं आहे, ग हे व्यंजन ओळखायचं आहे. तर इथे पहा, पहिलं चित्र कोणतं आहे, काय दिसते तुम्हाला इथे, गवत. ग गवत. ग गवत. दुसऱ्या चित्रात ग गरम. ग गरम. तिसऱ्या ह्याच्यात ग गरुड. ग गरुड. ग गवत. ग व्यंजन कुठे आहे इथं, पहिलं. त्याच्या खाली काय करायचे, आपल्याला रेघ ओढायची आहे. ग गवत. दुसऱ्या ह्याच्यात काय चित्र, हे कप असे आहे, त्यात काय चहा आहे, तो काय इथं गरम आहे. ही तुम्हाला वाफ दिसते, ही गरम आहे. तर ग गरम. ग व्यंजनाखाली काय करायचं, आपल्याला रेघ ओढायची आहे. तिसरं इथं कोणतं आहे पक्षी, गरुड. ग गरुडचा. तर ग व्यंजनाखाली काय करायचं आहे, आपल्याला रेघ ओढायची आहे, ग गरुड. इथे जे लिहिलेत ना, ते तुम्हाला ही पूर्ण पेज लिहून मला या पेजचा फोटो पाठवणे. बाय बाय चिल्ड्रन.